अर्सलान पल्लवकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे, कारण यानंतर ड्रॉ असेल. हॅलो हॅलो, चला चारही संघाचे कर्णधार तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. अर्सलान पल्लवकर तुम्हाला गाईड करतील यानंतरच्या मॅचेस कशा होणार आहेत. आय थिंक 5 राऊंड असल्या कारणानं 5 टीमवरती येणार आहेत आणि त्यामुळे कोणत्या संघाची मॅच कोणाशी होणार आहे मला वाटते चारही कर्णधार आलेले आहेत आणि अर्सलान पल्लवकर त्यांना गाईड करतील. तोपर्यंत सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी यासिद मर्चंट सर पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जॉईन होतात. आदरणीय समीरजी वजगरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. लोअर तुडीलचे कॅप्टन आपण अर्सलानशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघ आपला एक एक प्रतिनिधी पाठवा. सामन्याला होईल सुरुवात. वेट थांबा 1 मिनिट. हेलो, दोनों ही टीमें अपना 12वां खिलाड़ी यहाँ भेजे, वरना मैनेजमेंट पेनल्टी लगाएगी. हमने मैच रुकाया है. 1 मिनट में आपका 12वां खिलाड़ी दोनों टीमों का आना चाहिए. यहाँ पर हमको डेटा अपडेट करना होता है. साईगांव का आया हुआ है, टेम्पा लेकर आ जाए. ओके, स्टार्ट. हेलो, चलिए दोस्तों, मैं यासीन मर्चेंट फिर से एक बार एस डीजे आदिल पठाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नामदार चषकाच्या वतीनं आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदिलजी पठाण, आपलं सहर्ष स्वागत. चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार आप सभी को ले चलूंगा. देखिए यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक पहली 3 गेंदों में हमें देखने को मिले हैं. शुभम शेळके शुभम शेळके और उनके साथी बल्लेबाज शुभम गीते, ये 2 आइकॉन खिलाड़ी हैं सलामी बल्लेबाज के रूप में हम देख सकते हैं. और शुभम शेळके एसएस जब से आए हैं तब से यहाँ पे बड़े स्ट्रोक में डील हो रही है. पहली 4 गेंदों में 2 चौके और 1 छक्का, यानी कुल मिला की 3 बड़े स्ट्रोक. यस डीजे, 1 मिनट रो डीजे. मसूद गजगे पहला ओवर लेके आए हैं. फिर से एक बार पॉइंट के ऊपर से उड़ाया, स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर. गेंद फिर से एक बार फरार. मिलेंगे रन यहां पे भी 4. शुभम गीते स्ट्राइक एंड पर है. शुभम गीते धानोरी पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी, जबकि उनके साथी बल्लेबाज शुभम शेळके दोनों बल्लेबाज शुभम एक तरफ शुभम गीते, दूसरी तरफ शुभम शेळके, दोनों भी आइकॉन के रूप में यहाँ पे खेलते हुए. जैसे मैंने अभी भी कहा कि शुभम गीते धानोरी पुणे से बिलोंग करते हैं. बहुत ही शानदार बल्लेबाजी की शुरुआत. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 20 रन. दोनों शुभम ने काफी प्रभावित किया है. बहुत ही बढ़िया शुरुआत. इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. 30 गज के दायरे का फायदा उठाया. 30 गज के दायरे का फायदा उठाना ही होगा.
क्योंकि पावर प्ले के खेल में आप सभी जानते हैं जो भी बल्लेबाज हावी होते हैं या फिर गेंदबाज हावी होते हैं तो फिर मैच उनकी तरफ थोड़ा सा झुका हुआ अक्सर हमें नजर आता है। इस बीच नए गेंदबाज आए हैं हमजा। हमजा अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 4 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हो नामदार चषक 2026। आइकॉन के रूप में हमजा यहां पे खेल रहे हैं जो कि गेंदबाजी की बागडोर संभालते हुए सन्माननीय विकास सेठ गोगावले साहेब, रायगढ़ जिला परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्य युवा सेना कोर कमेटी सदस्य, युवा सेना सचिव कोकण विभाग, इनका सहयोग। जी हाँ, इसमें दबा फुल टॉस, बहुत ही खूबसूरती के साथ उसे मिडल ऑफ द बैट किया है। अंपायर जी का इशारा 6 रनों का और इसी के साथ साथ आम तो आम और गुटलियों के भी दाम। नो बॉल यानी ये आएगा सत्ता। अगली गेंद होगी फ्री हिट। फिर से एक बार ये गेंद करनी होगी। घर फिरलं की घराचे वासे सुद्धा फिरतात, मराठी में एक म्हण है। और देखिए इसी तरह से पहले ओवर में 20 आए मगर हमजा पहली गेंद पर फुल टॉस बीमर कर गए। बहुत बड़ी गलती। 7 रन उन्होंने खर्च किए। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 27 रन, 27 रन ऑन अ स्कोर कार्ड। शुभम गीते स्ट्राइक एंड पर फिर से एक बार खेलने के लिए तैयार होते हुए। ये लीजिए फ्री हिट। फ्री हिट का पूरा फायदा उठाया, सीधे बल्ले से बॉलर को आईना दिखाया। डाउन द ग्राउंड 6। शुभम गीते ने अपने बल्ले का जौहर दिखाया है। पाटा विकेट, सीमेंट विकेट, और इस विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। और स्पेशली जब शुभम जैसे बल्लेबाज सामने हो। शुभम गीते धानोरी पुणे से बिलोंग करने वाला ये नौजवान खिलाड़ी इस साल तूफानी फॉर्म में। शम्स चैंपियन ट्रॉफी में भी अपने बल्ले का दबदबा उन्होंने दिखाया था। 3 छक्के 2 चौके के साथ अपने पारी को सजाया है उन्होंने। पहले ओवर में 20 आए थे और यहाँ पे पहली एक ही गेंद के ऊपर 13 रन। सर 1 मिनिट थांबवतोय। यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाणार आहे ऍज पर चला तो एक्स्ट्रा राउंड आहे। WS ब्रदर किंजोली विपक्ष दादा अँड बाबा कंपनी संवाद या 2 संघादरम्यान होणार आहे एक्स्ट्रा राउंड। आणि त्यानंतर जी होणारी मॅच मोपरे 11 विपक्ष हसनैन आदम 11 अंबेद। यस मॅच चालू करायचे, मॅच न थांबवायचे। चलिए दोस्तों फिर से एक बार मैदान में चलते हैं जहां पे हमजा, जी हाँ, वाइड यॉर्कर, सही ठिकाने पे ये गेंद, परफेक्ट वाइड यॉर्कर। और इसी वजह से बल्लेबाज के पास उसका कोई जवाब नहीं था। बल्लेबाज ने अवे फ्रॉम द बॉडी खेला था, मात्र अपने बल्ले को फेंका था मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। बिंदी गेंद। हमजा खान जो कि आइकॉन के रूप में खेल रहे हैं, उनसे थोड़ी सी गलती हुई। पहली गेंद नो बॉल करार दी गई और उसका फायदा उठाया था बल्लेबाज शुभम गीते ने, मात्र 7 गेंदों में 27 पर। फिर से एक बार फुल टॉस गेंद और उसे खेल दिया है स्क्वायर लेग की जानिब। गेंद दंदनाती भी, ओहो यहाँ पे मिस फील्डिंग, गरीबी में आटा गीला। यहाँ पे खराब गेंदबाजी और उसके साथ यहाँ पे खराब फील्डिंग और एक चौका।
महर 11 टेम्पाला के कप्तान ने टॉस जीता और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया। मोहम्मद 11 साइगांव श्रीवर्धन तहसील से बड़ा लंबा सफर तय करके आई है ये टीम। फिर से एक बार शुभम गीते के बल्ले से और एक धमाका, इस मरतबा डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6। ये देखिए लेग स्टंप पर टप्पा खाने के बाद कट करने की कोशिश कर रहे थे, मगर बल्लेबाज को वक्त मिला, उस वक्त का फायदा उठाते हुए बहुत ही खूबसूरती के साथ मिडल ऑफ द बैट किया और उसे पहुंचा दिया था दर्शक दीर्घा में। हमजा खान इस ओवर में काफी खर्चीले, काफी महंगे साबित होते हुए, हालांकि अच्छे गेंदबाज है। जी हाँ, फिर से एक बार वाइड यॉर्कर की तरफ चले गए वहां पे। ओ हो आज यहाँ पे क्या हो रहा है। टेम्पाले टीम, महर 11 टेम्पाले जानी मानी टीम है। यस धन्यवाद डीजे। इस ओवर में अब तक 2 चौके और 3 छक्के हमें देखने को मिले हैं। थोड़ा सा लंबा ओवर क्योंकि 2 बॉल भी इस ओवर में आया था। हाँ, इस मरतबा एंगल बनाकर डालने की कोशिश थी हमजा की और उसे सीधे बल्ले से खेलना चाहते थे, मगर गेंद अंदरूनी सिरे पे लगकर शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल कर रही थी। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है और इसी के साथ यहाँ पे ओवर की समाप्ति। पहले ओवर में 20 आए थे और इस ओवर में 27 रन खर्च किए हैं। कुल मिला के 2 ओवर की यस धन्यवाद डीजे। यस धन्यवाद डीजे। 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, ऊंची गई है ये गेंद, ऊंचाई ज्यादा, क्या मिलेगी दूरी? जी हां मिली है दूरी और सिक्सर की मंजूरी। 6। यस धन्यवाद डीजे। शुभम गीते ऑन द फायर, आग की तरह वो बरस रहे हैं। उनके बल्ले से शोले बरसते हुए इस मरतबा कारपेट के सारे खेला है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, मगर वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र 1 ही रन। पहली 2 गेंदों पर आए 2 छक्के, 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 2.3 ओवर का खेल अब तक खत्म होने के बाद अभी भी 9 गेंदें आना बाकी, यानी कुल मिला के इस ओवर में 3, उसके बाद 1 ओवर, 60 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं मुशीर खानदेशी। जी हाँ, फुल टॉस गेंद, फ्लैट बैटेड स्ट्रोक खेला है, मगर गेंद गई थी ये टॉवर के नजदीक, मगर वहां पे आउटफील्ड खराब और इसी वजह से फिर से एक बार स्ट्राइक एंड पर खेलने का मौका मिलेगा शुभम गीते को। शुभम पहुंचे मात्र 12 गेंदों में 43 रनों पर, अपने आधे शतक से मात्र 7 रन दूर है। इस प्रतियोगिता का पहला आधा शतक सुहास पवार के बल्ले से हमने देखा। जी हाँ, फ्लैट बैटेड स्ट्रोक, फिर से एक बार खेला है काउ कॉर्नर की जानिब, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार मिलेंगे 4। मुशीर खानदेशी तकरीबन 19 रन उन्होंने अब तक खर्च किए हैं। 66 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 20, दूसरे ओवर में 27 और तीसरे ओवर में भी रन यहाँ पे बारिश की तरह छमाछम बरसते हुए। जी हाँ, इसमें दबा बॉलर के सर के ऊपर से 1 बाउंस, ये आया और एक चौका और इसी के साथ यहाँ पे आधा शतक मुकम्मल होता हुआ शुभम गीते, बहुत बहुत अभिनंदन। यह धन्यवाद डीजे। नदीम जी उल्डे, इनकी तरफ से इस आधे शतक के लिए शुभम गीते को मिलेंगे पूरे के पूरे 500 रुपए। धन्यवाद नदीम जी, आपका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। शुभम गीते 14 गेंदों में 51 रन बनाकर नॉट आउट नॉन स्ट्राइक के एंड पर, बड़े लंबे समय के बाद शुभम शेड़ के स्ट्राइक एंड पर
शुभम शेड़के के बल्ले से भी 2 छक्के और 1 चौका भी देखने को मिला है। इस बीच हाफिज मुनीब आए हैं अंतिम ओवर के लिए। मेयर 11 टेम्पाला की जानिब से तेज तर्रार गेंदबाजी करते हैं हाफिज मुनीब। जाफर अनवरी इनकी तरफ से भी शुभम गीते के लिए नकद 500 रुपए की इनामी राशि यहां पे आ चुकी है। बहुत बहुत धन्यवाद। मुनीब की यह पहली गेंद शुभम शेड़के के लिए। जी हाँ, नदीम उल्डे, नदीम जी उल्डे, इनकी तरफ से भी 500 रुपए का इनाम। फुल टॉस गेंद शुभम शेड़के ने उसे खेला है, 1 बाउंस। ये टेनिस की बॉल को बहुत ही जबरदस्त बाउंस होता है। 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 4। आफीफ अखलाक पठान इनकी तरफ से भी शुभम गीते के लिए 500 रुपए का इनाम। यस, 200 रुपए का इनाम। हाँ, बहुत ही बढ़िया ये यॉर्कर। जी हाँ, विकेट कीपर चौकर ने थे रन आउट करने की कोशिश, मगर यहां पे फिर से एक बार बुरी खबर मेहर 11 टिम्बाला के लिए। नो बॉल करार दिया है। फ्री हिट रहेगा, ऊपर से 2 रन यहां पे मुफ्त के मिलेंगे। रनों की संख्या 74। मेरे ख्याल से इस प्रतियोगिता का ये हाईएस्ट स्कोर यहां पे हमें शायद देखने को मिलेगा। 75 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, गेंदबाजी करने वाली टीम ने रेफरल की मांग की है। क्या यहां पे स्टेप आउट है या नहीं है, ये देखना चाहते हैं हमारे तीसरे अंपायर। अब यहां पे बड़ी गौर से चेक करते हुए दिखाई दे रहे हैं, मगर 74 रन तो स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अगर ये नो बॉल होता है तो फिर 75, मगर इसके बाद भी आने वाले जो गेंदे हैं उन गेंदों पे अगर यहाँ पे रन बनेंगे तो ये बहुत बड़ा टारगेट, बहुत बड़ा लक्ष्य हमें नजर आएगा। जी हाँ, पाटा विकेट हम देख सकते हैं। सीमेंट विकेट के ऊपर गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता। हमें यहाँ पे बैठ के बातें करना, ज्ञान देना बहुत आसान है। आप सभी को टीका करना, टिप्पणी करना बहुत ही आसान है, मगर दोस्तों सही मायनों में ये महाराष्ट्र के सबसे बड़े सितारे हैं और उनके सामने गेंदबाजी करते हुए इस तरह की जब विकेट मिलती है ना, तो फिर गेंदबाज भी थोड़ा सा मुश्किल में पड़ जाते हैं। और यहाँ पे यही दिखाई दिया। दक्षिण रायगढ़ की एक जानी मानी टीम है मेहर 11 टेम्पाले। आज उनके एक भी गेंदबाज की बिल्कुल नहीं चली। नामदार चषक 2026 ये प्रतियोगिता आप देख रहे हो महाड़ के गांधारी मैदान पर। यस, इट्स नो बॉल सर। जी हाँ, नो बॉल करार दिया है तो रनों की संख्या में होगा इजाफा। 75 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, 76। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार ओवर द कवर खेला है शुभम गीते के बल्ले से और एक चौका। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उन्होंने की है। ये देखिए आपके सामने शुभम गीते मात्र 15 गेंदों में 55 रन बनाकर खेल रहे हैं। शुभम गीते अपने डगआउट की तरफ देखते हुए कुछ बातचीत कर रहे हैं, शायद बल्ला बदलना चाहते हैं। शुभम शेड़के ने भी बहुत ही जबरदस्त साथ निभाया। मात्र 7 गेंदों में 23 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े हैं, मगर शुभम गीते आज छमाछम बरसे है।
आग लगा दी है शुभम गीते ने बल्लेबाजी से। 80 रन स्कोर कार्ड पर आप देख सकते हो। फिर से एक बार हाफिज मुनीब। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उसे भी खेला है। दो खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार। फिर से एक बार मिलेंगे 4-4। हाफिज मुनीब की ये बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उसे क्या खूबसूरत एग्जीक्यूट किया था। वाइडिश लॉन्ग ऑफ के दिशा में गोली की रफ्तार से कारपेट के सहारे उसे खेल दिया था, मगर अच्छी फील्डिंग इस मरतबा, और इसी वजह से मात्र एक ही रन। और देखिए मिस्टर हार्या कोस्तेकर, इन्फ्लुएंसर और उसके साथ वीडियो एडिटर, बहुत ही ज़बरदस्त वो एडिट करते हैं और अच्छे अच्छे उनके वीडियोस हमें देखने को मिलते हैं इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब पर। सो हार्या जी, आपका तहे दिल से इस्तकबाल। जी हाँ, ये देखिए रन रुकने का नाम नहीं ले रहे हैं। फिर से एक बार डीप थर्ड मैन सीमा रेखा के बाहर गेंद 4 रन के लिए। एटी 89 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 89। और ये चौथे ओवर की अंतिम गेंद होगी। हाफिज मुनीब, इस ओवर में भी 4 चौके हमें देखने को मिले हैं। ऑप्शन के बाहर वाली गेंद, जी हाँ, इसमें तबा कट करने की कोशिश कर रहे थे, मगर चकमा दिया अंतिम गेंद के ऊपर। और देखते देखते यहाँ पे पहले सत्र का खेल होता है खत्म। ये देखिए आपके स्क्रीन पर 17 गेंदों में 60 रन नॉट आउट बनाए हैं शुभम गीते ने। वेरी वेल डन, बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। तो दोस्तों, मेहर 11 टेम्पाले इस टीम को बनाने हैं निर्धारित 4 ओवर में पूरे 90 रन। मोहम्मद 11 साइगाव और मेहर 11 टेम्पाले, इन दोनों टीमों के बीच ये मैच जारी है। हालांकि टॉस जीता था मेहर 11 टेम्पाला ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया। ये फैसला उनका गलत साबित होता हुआ। हर गेंदबाज की यहाँ पे पिटाई हमें देखने को मिली। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी का नजराना पेश किया था दोनों शुभम ने, शुभम गीते और शुभम शेड़के ने। बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए 89 रन उन्होंने बोर्ड पर लगाए और 90 रनों का टारगेट रखा है। चलते हैं फिर से एक बार हमारे साथी कमेंटेटर भरत मौर्य जी के पास। धन्यवाद। चलो भाई, नेक्स्ट मैच के लिए WS ब्रदर्स किंजलोली वर्सेस दादा एंड बाबा कंपनी सवाद। दादा एंड बाबा
सन्माननीय निलेश भाऊ शिर्के माझ्या बरोबर आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचे मित्र सन्माननीय नजीब भाई पल्लवकर हे सुद्धा इथे आहेत. दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना असेल. WS ब्रदर्स किंजलोली विपक्ष दादा अँड बाबा कंपनी सवाद या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा व्यक्त करूया. कॉल कोणाचा असेल चालेल ना. दादा अँड बाबा कंपनी सवाद या संघाचे संघनायक यांचा असेल कॉल. आपण सन्माननीय निलेश भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. यस सर. यस टेल इज कॉल एंड इट इज टेल. फैसला क्या होगा? बॉलिंग करेंगे हम. पहला मैच आपने जीता और आपके सामने अब यहाँ पे WS ब्रदर्स किंदौली एक बहुत ही अच्छी टीम है. आपके आइकॉन भी बहुत ही बढ़िया है, उनके आइकॉन भी शानदार है. मैं एक अलग सवाल यहाँ पे पूछना चाहूँगा कि इस प्रतियोगिता का आप कितना इंतज़ार कर रहे थे? इस प्रतियोगिता को देखते हुए, ऑर्गेनाइजेशन को देखते हुए कैसा लग रहा है? आयोजन चांगलं आहे, पण स्पर्धेची आम्हाला आतुरता होतीच, पण आता बघू, चांगला खेळ करू इथून पुढे. विश यू ऑल द बेस्ट. तो दोस्तों न्यूज़ फॉर द सेंटर पॉइंट. दादा एंड बाबा कंपनी सवाद ऑन द टॉस एंड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओवर टू कॉम्बॉक्स. चलो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल मसूद गजगेची बॅटची कडा, चेंडू सरळ जाऊन हातामध्ये विसावलाय. फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये. फलंदाज बाद गॉन. सुद्धा थोडा वेळ थांबवतोय मी, कारण सन्माननीय जाफरबाई मेमन यांच्या माध्यमातून सुद्धा शुभम गीते यांच्यासाठी इथे 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सन्माननीय जाफरबाई मेमन. जगा जितेश शुभम गीतेने जो काही खेळ केला तो खरोखरच खूप चांगला आहे. आणि मागील काही स्पर्धांचा त्याचा फॉर्म बघता हॉट फेवरेट आयकॉनमध्ये त्याचं नाव घेतलं जाते. पहिल्याच बॉलवरती मसूदचं बाद होणं म्हणजे टेम्पाली संघाला लागलेला मोठा धक्का. पण त्याची जागा घेण्यासाठी हमजा खान मैदानाच्या आतमध्ये आलाय. हमजा खानचं ते षटक, हमजा खानच्या ओव्हरमध्ये आलेला 27 रन्स त्या या मॅचला टर्न करण्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या, पहिल्या इनिंगला टर्न करण्यासाठी. त्यामुळे आता जितक्या दिल्यात त्याच्यापेक्षा जास्त काढाव्या लागणार आहेत. ॲटलिस्ट तेवढ्या तरी. बघूयात हमजा कशा पद्धतीने खेळतोय. हमजा खान त्यांच्यासमोर शुभम शेळके. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स अप असताना, आत्मविश्वास उंच असताना नेक्स्ट बॉलवरती कशा प्रकारचा त्याचा पवित्र आहे पाहूयात. पहिले षटक पॉवर प्लेच आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅट स्ट्रोक, बॉटम हेडचा चांगला वापर. चेंडूने केली सीमारेषेची सफर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार. 6 धावा. या संघाचे आसिफ भाई आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडू मैदानाला घरंगळत निघून चाललाय. लॉंग ऑफच्या दिशेनं डी मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव त्या चेंडूवरती मिळते. आल्या आल्या हमजाने आपला क्लास दाखवला, आपली ताकद दाखवली, आपली बादशाहत दाखवली. पण नेक्स्ट बॉलवरती शुभमने पुन्हा एकदा पलटवार करत असताना फक्त एकच धाव दिली आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. 4 षटकामध्ये जर का तुम्हाला या 90 धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 20 धावा बनवाव्या लागतील. ॲटलिस्ट 20, 25, 22, 23. इथे काय घडलं? सहज सोपा काढून दिलेला कॅच नाही घेता आला. कॅच ड्रॉप. सुमित डोंगरेला जीवनदान मिळालंय आणि या आस्किंग रन रेटला भेदण्याची कुवत असणारा खेळाडू आहे सुमित. सुमितने पारगावसाठी अनेक चांगल्या इनिंग खेळल्यात. RPL मध्ये कार जिंकण्याचा मान त्याला मिळाला आहे म्हटल्यानंतर आता सुमितला मिळालेलं जीवनदान किती महागडं, किती स्वस्त.
शुभमचा शॉट बॉल फॉरमचा वापर करून खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ च्या डोक्यावरून सरळ सीमारेखा पार. षटकार पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवरती आलात या 6 धाबा. तो पाटला कसा होता समोर डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय. सरळ बॅटने खेळलाय. मनगटाचा चांगला वापर. सिंगल दाब आली. एका दाब्याने स्ट्राईक रोटेट होईल. हमजा खानला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळणार आहे. धावपलकाची धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाल्यात 15. एका गाड्याच्या मोबदल्यात मेहर 11 टेम्पाले. मोहम्मद 11 सायगाव. इतकी चांगली बॅटिंग दोन्ही ओपनरने केली होती. अर्धशतक शुभम गीतेने केलं आणि त्यानंतर आता बॉलिंगमध्ये सुद्धा कमाल दाखवण्यासाठी तो सज्ज होतोय. चर्चेतला नाव आहे शुभम गीते. शुभम गीतेचा तो फलंदाजीमधला क्लास. गोलंदाजीमध्ये आता कशा पद्धतीने गोलंदाजी तो करतोय कारण पहिल्या षटकामध्ये शुभम शेळकेच्या अगेन्स्ट 15 धावा बसवल्या आहेत. हमजा खान आणि सुमित ढोंगडे सारखे 2 मातब्बर खेळाडू आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभे आहेत. प्रत्येक षटकामध्ये 4 षटकार मारा आणि सामना घेऊन जा. याच लॉजिकने तुम्हाला खेळ करावा लागणार आहे. असं नाही की हा सामना जिंकता येणार नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंड ओपन करावा लागणार आहे. आत्तापर्यंत जे झालं नाही ते करावं लागणार आहे. सगळं काय होतं या गोष्टीवरती विश्वास ठेवावा लागणार आहे आणि तरच या धाबांचा पाठलाग होणं शक्य आहे. बॉल तयार. बॉलिंग बार्कवरती समोर हमजा खान. पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे. हुक करायचा होता पुल करायचा होता परंतु समोरच्या दिशेने बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये हे अपयश स्वाभाविक होतं. फलंदाज बाद. हमजा खान डिपार्ट्स. तुम्ही जर का मागच्या चेंडूला पुढे खेळण्याचा प्रयत्न केलात किंवा पुढच्या चेंडूला मागे तुमचा फटका फसणारच आहे. तुमचा फटका फसणारच आहे. इथे फटका फसला. फलंदाज बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मैदानात निखिल आलाय. 2-3 वर्षाचा काळ गेला पण शुभमने निखिलने या ठिकाणी केलेला जो परफॉर्मन्स होता 5 षटकार लगावले होते ते आठवावे लागणार आहेत. पुन्हा एकदा त्याची आठवणताजी करावी लागणार आहे. शुभम गीते समोर काय ते शक्य आहे का? चांगल्या बॉलर समोर चांगली फलंदाजी करणं म्हणजे नाव मोठं करणं आहे. पहिलाच बॉल यावेळेला चेंडू लेग स्टंपच्या. इट्स अ नो बॉल. पंचाने दंडित केलंय. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. शुभम गीतेकडून झाली चूक. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती खराब चेंडू. आता मोठी संधी आहे निखिलला सेट होण्यासाठी. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न फुल लेनसाठी जात होते. अगदी जडमध्ये विकेट टू विकेट. विकेटला टार्गेट करून बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यावरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये. दडपण मोठा आहे. 90 इज अ बिग टार्गेट आणि या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मोठा माइंडसेट असावा लागतो विथ बिग प्लॅनिंग. तुमच्याकडे मोठं प्लॅन सुद्धा हवा आहे. प्लॅन नाही तर एक्झिक्युशन नाही. तुम्ही त्या धाबांचा पाठलाग विदाउट प्लॅनिंग नाही करू शकत. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. 1 धाव मात्र मिळेल. सुमित ढोंगरेला जर का 90च्या चेसमध्ये 10 बॉल नंतर स्ट्राईक येत असेल किंवा 10 बॉलमध्ये फक्त दुसरा बॉल खेळायला मिळाला असेल 2 बॉल खेळायला मिळत असतील तर मात्र याचा चेस थोडा तुमच्यापासून लांब आहे. मेहर 11 टंपाले या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स पाहिजे तसा इन टर्म्स ऑफ बॉलिंग झालेला नाहीये पण बॅटिंगमध्ये सुद्धा ती कमाल नाही आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. शेवटच्या क्षणाला चेंडूने त्याची दिशा बदलली. शरीरापासून लांब गेला. जितका लांब गेला तितके शफल सुद्धा झाले नव्हते. बदलले त्यामध्ये 6 उणीव. निर्धाव चेंडूची सांगता 17 पर 2. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. रिक्वायर्ड रन रेट
31-32च्या घरात जाऊन पोहोचलाय. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, आता आपोआप बॉल बॅटवरती हावी होत चाललाय. वन्स मोर डॉट. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नामदार चषकाचं आपण आयोजन बघतोय. बघा मगाशी एक सनी पवार म्हणून नाव आपण ऐकलं, एकदा नव्हे दोनदा नव्हे वारंवार ऐकलं. वारंवार नाव घेण्या इतकी चांगली कामगिरी सुद्धा त्यांनी केली आहे आणि ती कामगिरी काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर हा बॉल शेवटच्या क्षणाला चेंडूला फक्त दिशा दिली आणि दिशा देत असताना चेंडूची फेकी झाली. त्यावेळेला धावची चौरपणे फलंदाज निखिल बाद झालेत. अजून एका विकेटचं पतन गॉन. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17वरती 3 मेहर 11 टेम्पाले. बुरान नवीन गोलंदाजी मार्कवरती येतील. सुमित ढोंगरेने स्वतःकडे स्ट्राईक घेतले. 12 चेंडू 12 षटकार लागले तरी सुद्धा धावा किती होतात? 72. धावांची गरज किती आहे? 73. म्हणजेच तुम्ही 12 षटकार लगावले तरी सुद्धा या सामन्यापासून तुम्हाला लांब राहावं लागणार आहे, सामन्याला मुखावं लागणार आहे. बुरान यांच्या हातामध्ये चेंडू आहे. 3रं षटक हाताळण्यासाठी तो आलाय. सुमित ढोंगरेला आपण आल्यासारखी आपली चाहूल भासवून देणं गरजेची, या आलेल्यासारखा खेळ दाखवणं गरजेचा. आयकॉन कसा असतो आणि आयकॉनची भूमिका मी कशा पद्धतीने पार पाडतो हे दाखवावं लागणार आहे. पहिला चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याला लोअर फुल टॉस पद्धतीने बॅटवरती घ्यायचं होतं. चेंडू मिड विकेटच्या दिशेने निघून गेलाय. एक धाव मात्र धावून कंप्लीट केली आहे. सनी पवार 1.5 दिवसामध्ये इतका मोठा थाट उभं करणं सोपं नाही आहे, सोपं करून दाखवलंय आणि त्यामुळे हा कमांडेबल जॉब केल्यामुळे त्यांचं वारंवार उद्घाटन सोहळा पार पडला तेव्हापासून घेतलं गेलं आयोजन कमिटीच्या वतीनं. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता बुरानचा. वेगावरती स्वार झाले होते. वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. एक बाब मात्र आपण बघितली, अनेक सारे आयकॉन खेळाडू इथे खेळले परंतु स्थानिक खेळाडूंनी, ग्रामीण खेळाडूंनी सुद्धा खूप चांगला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फुल टॉस होता, हवेमध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. अखेरकार सुमित ढोंगरे याला सुद्धा माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन, माफ करा सादिक गेलाय का, चला सादिक बाद झालाय. मेरे भतीजे है, मैच का जो भी रिजल्ट हो, अगर मिकाइल सिक्सर लगाते तो उनको हर छक्के पे मेरी तरफ से 200 रुपया, जोएब काजी की तरफ से 1000 रुपया और आमीन काजी की तरफ से 1000 रुपया और हनीफ मोमिन की तरफ से 500 रुपया. मिकाइल ये उभरता सितारा है, मुशीर के बरखुरदार है ये. मिकाईल मोठा फटका मारण्याचा मिकाईलने जरूर केला परंतु बुरानचा हा चेंडू पायाला ब्रश करून मागे निघून गेला होता. कोणती धाव येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल आलाय. मिकाईल वन ऑफ द स्माइली फेस, बॉलला फेस करतील. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू, खेळण्याची हरकत, बॅटची कडा, चेंडू शुभमच्या हातामध्ये गेला. विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद. नाईन्टीन फॉर 19 वरती 5. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या 3ऱ्या षटकातील खेळ चालू असताना बुरानने चांगली बॉलिंग केली आहे. ओ, यावरचा चेंडू जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न.
शैबाज ने एका धाब्यासाठी चेंडूला खेळलंय. बुरहानचं हे षटक येण्याचं कारण काय? इतक्या कमी धाबा का आल्या, विकेट का आल्या? पहिला पाथ रेडी केला होता पहिल्या 2 बॉलर्सने. शुभम शेळकेवरती झालेला काही प्रमाणात हल्ला. अखेरकार सुमित डोंगरेने पुल हुक चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. जाऊन पोहोचलं 26 वरती 26. आता शेवटच्या आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कोण येणार? अब्दुल्ला. यश अब्दुल्लाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. नामदार चषक आपण बघत आहात आणि या नामदार चषकामधील ही पहिली रात्र, पहिली रजनी. या पहिल्या रजनीमध्ये उदंड प्रतिसाद सर्व प्रेक्षकांचा. त्याचबरोबरीनं आलेले आज 10 संघ, 10 संघांपैकी 5 संघ आणि त्यामधील यापुढील होणारा सामना हा दादा आणि बाबा कंपनी संवाद. दादा आणि बाबा कंपनी संवाद विपक्ष WS ब्रदर्स किंजोळी या 2 संघांदरम्यान होणार आहे. आणि त्या सामन्याचा टॉस झालाय. संवाद संघ पहिली फिल्डिंग करणार, किंजोळी संघ पहिली बॅटिंग करणार. चांगलं बॅटल त्या 2 संघांमध्ये रंगणार आणि जिंकणारा संघ यामधील विजयी संघाबरोबर खेळणार आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल एकच धाव. धावून कंप्लीट केली जाते. युनिक संकल्पना आहे. मागील काही स्पर्धा जर बघाल किंवा या मे महिन्यामध्ये झालेल्या स्पर्धा जर बघाल तर महाडमध्ये क्रिकेटचा जणू काही सैलाब आलाय असं म्हणावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरवल्या गेल्यात. रजनी क्रिकेटची वेगळी मांदी आली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चालाय काव कॉर्नरच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. सुमित डोंगरे जाता जाता आपली झलक दाखवण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या डोक्यावरून क्लासिकल कट. 1 बाउन्स सीमारेखा पार. चौकार. या साऱ्या फटक्यांना बघणं दुर्लभ झालंय. कबर ड्राईव्ह, स्क्वॅर कट, त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह, हे सारे फटके खूप कमी बघायला मिळतात. ऑन साईडला खेळणं जास्त प्रिफर केलं जातं मोस्ट ऑफ प्लेयर्सकडून आणि अशा फटक्यांना दाखवण्याचा प्रयत्न सुमित डोंगरे करतात. म्हणूनच त्यांना रायगडचं 360 असं संबोधलं जातं. अजून एक चौकार. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 39 वरती 5. मेहरेलन टेम्पाले. आज चांगलं मन बनवून मुशीरबाई आणि संपूर्ण टीम इथे आली होती, पण पहिल्या इनिंगमध्ये बनलेला धाबा, त्या धाबांचा डोंगर कुठे ना कुठेतरी त्यांना मॅच जिंकण्यापासून अडथळा निर्माण करताना पाहायला मिळाला. सामना संपला. सामना जिंकला टीम मोहम्मद 11 सायगाव या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये मेहरेलन टेम्पाला. खूप चांगला खेळ दोन्ही संघाने दाखवला, त्याबद्दल विशेष दोन्ही संघाचं कौतुक. चला यापुढील होणारा सामना दादा आणि बाबा कंपनी संवाद. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटिंगसाठी ज्या वेळेला किंजोळी संघ मैदानात दाखल होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल मिस्टर यासिन मंचन सरांचा. येस, धन्यवाद. आणि या सामन्यामध्ये मोहम्मद 11 सायगावा संघ विजयी ठरलेला आहे. मी त्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतोय. परंतु त्यांच्या संघामध्ये असलेला एक आयकॉन खेळाडू अर्थात शुभम गीते यांच्यासाठी इथे भरपूर पारितोषिक आलेली आहेत. सो शुभम यांना विनंती आहे, शुभम आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय जाफरभाई मेमन यांच्या माध्यमातून शुभम यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. सन्माननीय जाफरभाई अनवरी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज शुभम यांच्यासाठी. आणि सन्माननीय आफिफ अखलाक पठाण यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक हे सुद्धा शुभम यांच्यासाठी आहे. आणि
नदीमभाई उल्डे यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राईज आलेलं आहे आणि ते सुद्धा शुभम यांच्यासाठी आहे. सो एकूण माझ्याकडे 1700 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सो कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाही आहे. शुभम आपल्याला सामन्याला येस शुभम इथे आलेला आहे. मी सन्माननीय तौसिफ भाई यांना विनंती करणार या मंडळाचे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऑर्गनायझेशन कमिटीमधले सदस्य यस शुभम प्लीज वेलकम. सन्माननीय तौसिफ भाई यांच्या शुभ हस्ते आपल्याला 1700 रुपयांचं हे पारितोषिक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. व्हेरी वेल डन शुभम, मनपूर्वक तुमचं अभिनंदन. पहिला सामना अगदी अप्रतिम राहिला. पहिल्या सामन्यामध्ये तुमची फलंदाजी सुद्धा अप्रतिम राहिलेली आहे.